स्पेशली सुशील भाऊ यांचा फोन आला की दादा तुम्हाला अर्जंट अमरावती या लागते. आता या कशासाठी लागते म्हटलं तर त्यांनी सांगितलं की मागच्या बातमीमध्ये आपण पाहिलं होतं की 61 लोक सांगितलं होतं त्यांनी की 61 लोक हे SP ऑफिसला निवेदन द्यायसाठी आले होते. तर आज त्यांचा तोच मुद्दा घेऊन ते जवळपास तोच एक मुद्दा काहीतरी पहिल्या बातमीमध्ये पाहिलं होतं आपण बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा आणि समोर त्रिशूल काढलेल्या तो काहीतरी मुद्दा होता. तर जवळपास मी पाहिलं यांनी 2 गाड्या भरून आणल्या आणि ह्या पाहता आपण अमरावतीला आलेलो आहोत. मी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आतमध्ये पाहून राहिलो आपण. त्यांची खूप मोठी गर्दी दिसून राहिली. कारण गर्दीचं कारण मला अजूनपर्यंत माहित नाही, पण आपण त्यांच्यापर्यंत जाऊ आणि नक्की विचारू की तुम्ही कशासाठी आले. तर आपण आलेलो आहोत इथं. दादा तुमच्या मला 2 गाड्या दिसल्या, चालू आहे ना? तुमच्या 2 गाड्या दिसल्या आणि दादांचा फोन आला होता. तुम्ही नेमकी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कशासाठी आले? आमचा जे महादेवाचा ओटा आहे आणि मागून साईडनं बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे, ते नवीन बांधकाम झाला म्हणजे जे पुराणी जागा तिथं 4 फूटची जागा सोडली होती. कोणाचा वाद नाही झाला पाहिजे म्हणून ते जागा सोडली होती. जे आता नवीन बांधकाम होऊन राहिला ते आमच्या महादेवाच्या ओट्याला चिपकून होऊन राहिला. तर ते चिपकून अगर बांधकाम झाला तो वारंवार वाद होणार आहे. म्हणून आम्ही वाद नाही झाला पाहिजे, आमची ते 4 फूटची जागा सोडून तुम्ही बांधकाम करा, त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलो. आणि इथं आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही न्यायालयात जाऊ. जवळपास मागच्या बातमीमध्ये पाहिलं होतं आपण की सेम पहिली जेव्हा बातमी केली होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा मागच्या साईडला होता, समोरून त्रिशूल होते आणि मधातलं यांचं म्हणणं होतं की मधात जे 4 फुटाची गल्ली आहे ते बांधकामामध्ये पॅक केली. आता यांचा तोच विषय आहे की जे पॅक केलेली गल्ली आहे ती मोकळी करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच आपल्या सुशील दादा आहेत. सुशील दादा जवळपास आपल्या 2-3 बातम्या पडून राहिल्या आणि एक बातमी आपली ते वेगळ्या विषयात होती. हे आता त्रिशूल आहेत, बाबासाहेबांची मूर्ती आहे, तिकडून मधात 4 फुटाची गल्ली होती ते तुम्ही म्हणता की आता आईने ते बांधकाम केली. नेमका विषय काय आहे आज तुम्ही इथं कशासाठी आले? हे बाबा पहिल्यांदा सांगतो मी, जे 4 फुटाची गल्ली होती ते तर आपण त्रिशूलच्या न्यायालयीन पद्धतीनं आपण समजून घ्या आपल्या भेटून जातील न्यायालयीन पद्धतीनं. पण 4 फुटाची जी गल्ली आहे जेणेकरून त्या गल्लीमुळे त्याचा वाद होतो, दोन्ही समाजामध्ये वाद होतो. त्या उद्देशाने सर्वजण इथं राजकीय पार्टीचं कोणीच नाहीये, एक धार्मिक म्हणून एक सनातनी हिंदू धर्म म्हणून इथं सर्वजण कलेक्टर साहेबाला आणले होते. मी कालही तुमच्या ह्याच्या मी तुम्हाला सांगितलं मी सर्व विषय आपल्या ह्याच्यात मी सोशल मीडिया मार्गे कालही व्हिडिओ व्हायरल केला होता आणि आता तुमच्या समोर करतोय. कलेक्टर साहेबांना आपण एक निवेदन देणार आहे की 4 फुटाची गल्ली त्यामध्ये आपण पूर्ण संदर्भीय अर्ज करून पूर्ण आमच्या वकिलामार्फत आम्ही त्यांना एक निवेदन आपण त्या टाईप मध्ये निवेदन आपण त्याला दिलेलं आहे. आणि असं नाही झालं तर आपण त्यांना न्यायालयात 100% ओढण्याचं आपण काम करू आणि फक्त त्यांचा वेळ होणार आहे. ते आले 100% याचा न्याय आम्हाला मिळणार हे तरी आम्हाला तरी असं वाटते. पण पुढील कारवाईसाठी आम्ही न्यायालयात जाऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा टोकाची भूमिका देखील घेऊ शकतो. त्याच्यासाठी मी प्रेमानं सांगत आहे. कसं आहे, आम्ही चांगले लोक किंवा एका धर्माचा विरोध करणं किंवा एका अभिनेत्याचा किंवा नेत्याचा विरोध करणं आमच्याकडे आमच्या रक्तात तरी नाही असं मला वाटते. कारण सनातनी हिंदू धर्म माया इकडे नका आणू तुम्ही, सर्व जण मिळून आपण करून राहिलो, सर्व धर्म मिळून आपण ती गोष्ट करणार आहे आणि शेवटपर्यंतच तो विषय आपण करणार आहे आणि याच्याच पलीकडे आपण ती भूमिका ठेवणार आहे. आता कलेक्टर साहेबांना भेटू, ते पाहू आता तुम्ही दाखवूच काय होते. आणि तुम्हाला 100% सांगतो 4 फुटाची गल्ली घेतल्याशिवाय तर आपण काही ठाम मानणार म्हणजे आम्ही काही हार मारणार नाही भाऊ. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की जवळपास तो तुमचा एरिया बुंदेलपुराचा, तर तुम्ही दोघंही मिळून म्हणजे एक बाबासाहेबांच्या मूर्तीकडे जे समजा लोक असतील म्हणजे ज्यांचं म्हणणं असणार म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी भांडून राहिले यांच्यासोबत तुमचं काही असं कम्युनिकेशन काही बोलणं वगैरे काही झालं नाही का? कसं आहे, एका मध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, तुम्हाला माहित आहे चांगल्यानं. एका मध्ये 2 तलवारी कधीच राहू शकत नाही. याच्या पहिले शुभम कुमार IPS जे तिथले उपविभागीय पोलीस अधिकारी आहे त्यांनी दोन्ही पार्ट्यांना बसवलं होतं. पण ते दोन्ही पार्ट्या आम्ही तर तयार होतो कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानणारे आहोत. आम्ही तिथं होकार होता पण पुढच्या पार्टीचा होकार होता, त्या कारणास्तव ती जागा नाही होऊ शकली. आता काय न्यायालयीन पद्धतीने किंवा कोणत्याही पद्धतीने 4 फुटाची गल्ली घेण्याचा आपल्याला विषय चालला. यांचं म्हणणं आहे की SDPO साहेब शुभम कुमार जे आहेत हे यांची बैठक बसलेली होती, दोन्ही साईडनं बैठक बसलेली, पण तिथं काही हल निघाला नाही. आता तिथून हल निघाला नाही तर आता हे
जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आले. आता निवेदन दिल्यानंतर तुम्ही निवेदन दिलं का सध्या? नाही, आता चाललो, आता द्यायला चाललो आम्ही. आता हे निवेदन देणार आहेत. निवेदन दिल्यानंतरची काय प्रतिक्रिया आणि जिल्हाधिकारी साहेब काय सांगतील यांना आणि काय आश्वासन देतील हे आपल्याला नक्की पाहायचं आहे. सोबतच अमरावतीचे वकील साहेब आहेत, यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. साहेब आपले अधीक्षक साहेब जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहेत, निवेदन देणार आहेत. सर, यांचा म्हणजे अचलपूरचा पूर्ण विषय काय, आपल्यापर्यंत कोणती माहिती आहे? नाही, आता ह्या दोन पार्टीमध्ये जवळपास 1.5 वर्षापासून वाद चालू आहे आणि हा एक महादेव ओटा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या दोन जागेच्या बद्दल आणि तिथे जे देवस्थान यांचं आदर्श स्थान आहे त्याबद्दल थोडी आहे तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होऊ शकते. त्यांची जे दोन मंदिरामधली जी जागा होती म्हणजे बाबासाहेब पुतळा आणि ओटा ही 4 फुटाची जी जागा होती, तर ते 4 फुटाची जागा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीने घेऊन घेतलेली आहे आणि म्हणून मग ती जागा भेटण्यासाठी म्हणजे 4 फूट जागा खुली करून देण्यासाठी आपण इथं हे निवेदन घेऊन आलेलो आहोत. आणि यांचे जे त्रिशूल बाण आहेत म्हणजे ह्या महादेव ओटावर 2 मोठे 150 किलोचे त्रिशूल बाण होते आणि ते बाण सुद्धा अजूनपर्यंत 200 किलोचे ते अजूनपर्यंत पोलिसांनी परत केले नाही, जे जप्त केलेले आहेत 1 वर्षापूर्वीच्या एका घटनेमध्ये. तर ते 2 बाण मी सुकृतनामा अचलपूर कोर्टामध्ये दाखल करून सुकृतनाम्यावर मी ते सोडून देणार आहे आणि पुढील आम्ही जे काही असेल कलेक्टर साहेबांकडून जर आम्हाला काही अपेक्षा आहेत ते जर आम्ही फेल झालो तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांना संपूर्ण आम्ही त्यांचा न्याय देऊ. दादा, आता निवेदन देऊन आले. निवेदन दिल्यानंतर साहेबांनी कोणते कोणते आश्वासन दिले? मला ते इथं आपले सीओ साहेबही दिसले. कारण माझ्या जे आहेत ते कागद त्यांच्याशी स्वतः भेटलेले आहेत आणि आम्ही अधीक्षक साहेब जिल्हा अधिकारी साहेब त्यांच्याशी देखील भेटलेलो आहे. संबंधित विषय हा विषय सह आयुक्त गट नगर विकास शाखा त्यांचे जे मुख्य अधिकारी आहेत त्या साहेबांकडे आपण दिलं म्हणजे लगेच आपण त्याच्यावर कारवाई करू. त्यांनी अशी आश्वासन तोंडी दिलं, लेखी नाही दिलं, लेकिन तोंडी दिलं. आता शेवट आमचे ऍडव्होकेट साहेब आहेतच सध्या गेले ते पण, नाही तर आपण न्यायालयीन मार्गाने करूच ते. आता शेवट सांगतो हे करा, नाही तर मग आमच्याकडं तर उपोषण आहे, मोर्चा आपण करूच काही ना काही. कारण की कसा आहे, विवाद होते दादा. विवाद असताना आमच्याकडं व्हिडिओ आहे, अधीर समाजाचे काही समाजकंटकांनी तिथं चपला बसून आमच्या देवाच्या मंदिरात चपला ठेवल्या, तिथं थुकले. तो व्हिडिओ फोटो आमच्याकडे आहे. आम्ही ठाणेदाराजवळ जाऊ, साहेब गुन्हे दाखल करा, साहेब म्हणते सही शिक्का घ्या. अरे जर जे विरुद्ध पार्टी त्यांचे तसे तुम्ही काही गुन्हे दाखल कसे करता बा? मग आमचे करा ना. आम्ही आमच्या धर्माबद्दल आम्ही सक्षम आहोत. आम्ही सनातनी हिंदू धर्माच्या बाबतीत बोलणार आहोत.
आणि आजचा विषय जो आहे तो आता आपण साहेबांना सांगितलं. आता आपण लिगली नोटीस कालही पाठवली. मी काल तुमच्या मार्फत आलोच होतो सर्वांना, आणि आताही दाखवलेलंच आहे आपण सध्याचा विषय. तुम्ही स्वतः गेले होते आतमध्ये, कलेक्टर साहेबांनी काय म्हटलं? ते कलेक्टर साहेब मीटिंग मध्ये होते, ते भेटले नाही. त्यांचे जे रायटर होते, रायटर साहेब भेटले. ते साहेब म्हणे की आमचे जे प्रतिनिधी आहे म्हणे त्यांच्यासोबत आमदार साहेब सोबतही चर्चा झाली आहे म्हणे, आणि जे आमचे प्रतिनिधी आहे तिथून स्पॉटवर येऊन ते महादेव ओटा आणि त्या बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा ते दोन्ही अलग अलग करून आम्ही देऊ म्हणे. तिथून जिल्हाधिकारी साहेबांकडून त्यांचे जे कार्यकर्ता आहे इच्छा अधिकारी येईन आणि ते वाटप करून देईन असं सांगितलं. दादांचं म्हणणं आहे की निवेदन द्यायला गेले आणि कलेक्टर साहेब कोणत्या मीटिंग मध्ये, कारण की मी स्वतःही पाहिलं मागच्या एरियामध्ये बावनकुळे साहेब आणि जिल्ह्यातले जवळपास सगळेच आमदार होते आणि प्रशासकीय अधिकारी पण सगळेच दिसले. आता होऊ शकते निवेदन जे दिलं दादांनी सांगितलं, सुशील दादांनी, त्यानंतर निवेदन दिल्यावर आता पुढची कारवाई कशी होते तेही पाहणं आपल्याला, कारण की विषय तो वाढवण्यालायक मला स्वतःही वैयक्तिक वाटत नाही. म्हणून जे काही प्रशासनाच्या हिशोबानं होत असेल आणि जे न्यायालयीन मार्गाने होत असेल तर त्या गोष्टी पूर्णपणे झाल्या पाहिजे.